टीम कडनं वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं शतक फेकण्यासाठी सज्ज होतोय संदीप। यावेळेस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय, मॅचला मिळतो स्टार्टर। पहिला बॉल, यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र बॉलला चेंज करतोय। मी म्हटलं होतं लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाने मात्र इथे बॉल अडवला। अवघी धाव मिळाली एक। आता मात्र चारी बाजूने खेळण्याचं नाव गणलं जात आहे तो खेळाडू दत्ता लोबी। स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय, फलंदाजी ट्रॅक वरती पहिला बॉल आणि एक धाव घेतली गेली। करणच्या माध्यमातून अकाउंट ओपन झालं श्री गणेश केला टीम लोबेवाडीनं। इथे मोठं आव्हान पुढे उभं सामोरी करावं लागेल। टीम लोबेवाड्याला आला होता कार्पेटच्या साहाय्याने चेंडू फटकारलाय मिड विकेट आणि शॉर्ट मिड ऑनच्या रिझन मधून। इथे मात्र चेंडू फरार झालाय, क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑनचा, बॉल पकडला तिथपर मात्र दोन दबा चित्तेच्या चिपलाय तिने कंप्लीट केल्या गेल्या आहेत। किरण गावंड आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत, लेगबायचे पंच दशरथ केबारी। संदीप लाजवाब गोलंदाजी, अगदी देखण्या स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळेल, कारण की अद्याप एकही मोठा प्रहार या गोलंदाजावरती येत नाहीये। 2 बॉलची फेकी झाली, 3 धावा खर्च केले आहेत। यावेळेस कोलला टाकला होता, अगदी यॉर्क लेनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय। गुड फील्ड पाहायला मिळते आपल्याला वेनगाव टीम कडनं। यावेळेस पुन्हा 2 धावा एकवटल्या आहेत, पुन्हा 2 धाब्यांचं भर पडलं जात आहे आणि टीमची टोटल जाऊन पोहोचती लोबेवाडी 5 या आकड्यावरती। यावेळेस पुन्हा कोलला टाकला होता, वारंवार बस चाबा खेकडे जरा खेकडा तुम्ही उचला न्या टोपल्यात भरून बनवा भाजीन खा। यावेळेस मात्र एक धाव मिळाली, मिस फील्ड क्षेत्ररक्षकांमध्ये फंबलिंग पाहायला मिळाली। इथे एक धाव एकवटली, एका धावेने टीम लोबेवाडी जाऊन पोहोचती 6 या आकड्यावरती। यावेळेस फटका बसलाय, नॉन्समॅन लँड कडे चेंडू रवाना होत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली भोतडे मांडून उभा होता पण भोतड्याचा फायदा झाला नाही। यावेळेस पुन्हा 2 धावा, अगदी उलट्या दिशेने झेल पकडणं म्हणजे सरळ डोंगर चढण्या इतकं कठीण असते आणि ती झेल टिपण्याचा प्रयत्न इथे क्षेत्ररक्षकाने केला, परंतु प्रयत्नाला अपयश आलं। प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळत राहील। प्रयत्नाची पराकाष्ठा करा, यश तुमच्या पदरात पडलं जाईल। यावेळेस पूल होता, पूलवरती पूल केलाय आपण पाहतोय, इथे मात्र लॉंग लेग मध्ये येतोय दर्जेदार शेवटच्या बॉलवरचा थरारक चौकार ठोकलीचे। पाहायला मिळालं नाहीये, इथं गुड फील्ड पाहायला मिळाली, तितकं चतुर आणि चपल फील्ड पाहायला मिळाली आणि दत्ता लोबीला सस्त्यात बाद केलाय। इथे मात्र मोठा खेळाडू तंबूच्या अस्त्राला येताना आपण पाहतोय लोबेवाडी टीम कडनं, स्वतः इथे मात्र आत्महत्या करून घेतोय दत्ता लोबी बॅक टू पवेलियन। परंतु तितकंच विस्फोटक रसायन इथे मात्र लॉन्च केलं जात आहे लोबेवाडी टीम कडनं। ज्या खेळाडूकडे स्किल कौशल्य आहे, अंगदृष्टी जर पाहायला गेली तर अगदी साधी सरळ अंगदृष्टी आपल्याला पाहायला मिळते, अगदी
एकदम म्हणजेच हाडाकाडीचा पहिलवान इथे पाहायला मिळते, परंतु या खेळाडूकडे स्किल कौशल्य आहे ते मात्र या मैदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल. जो खेळाडू टीम लोबेवाडीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन चालतो तो खेळाडू सचिन आपण पाहतोय फलंदाजी ट्रॅक वरती रवाना केला गेलाय. वन डाऊनचा फलंदाज, वन डाऊनच्या फलंदाजाला इथे मात्र टीमचा कणा म्हटला जातोय. पहिला बॉल होता गोलंदाजी ट्रॅक वरती रवी होता, रवीने मात्र पाहिला सुरेख गोलंदाजी फेकली, त्याला 7 शतरक्षकांची मिळाली आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद झाला. आपण पाहतोय दत्ता लोबी. पाच शतकांचा खेळ म्हटला तर 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एका गोलंदाजाला डबल ओव्हर इथे दिली जाईल. सचिन स्ट्राईक एंड वरती आलाय. यस, इथे मात्र स्लोगर पद्धतीची गोलंदाजी, जितकं विस्फोटक रसायन इथे पाहायला मिळालं तितकंच विस्फोटक गोलंदाजी सुद्धा इथे पाहायला मिळते. अगदी देखण्या स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. यस, काय घडलं? यस, इथे मात्र म्हणतायत ना कोरोनावरती जशी लस होती तशी लस मात्र इथे सचिन वरती मिळाली. विजय रवी नावाची नावाज लाभून हागला खाऊ असा झाला. यावेळेस पंच आमच्याकडे ओढले जातील. यावेळेस पंचांनी दंडित केलाय. बॉल आलाय वाईट, वाईटच्या स्वरूपात धावफलकात भर पडली जाते. 13 धावा धावफलकावरती. नौका बॅटर आपण पाहतोय गणेशला रवाना केला गेलाय. यावेळेस गणेशच्या पारीचा अंत झालाय. बॅक टू बॅक विकेट, विकेट आणि विकेट तंबूच्या आश्रयाला येत आहेत.
ठरतोय. या सचिन करण आणि आपण पाहतोय प्रवीणची ही जोडी स्ट्राईक एंड वरती आता करण गेलाय. यावेळेस करणच्या बॅट मध्ये चांगला फटका आलाय. आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू येऊन टेपला होता शॉर्ट मिड ऑन मध्ये. इथे क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलपेक करीपर्यंत 2 धावा काबीज केल्या गेल्या आहेत. 2 धावीच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचती 25 या आकड्यावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती विकी अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता अगदी मिड ऑफला क्षेत्ररक्षक बॉलरच्या साईडला. इथे मात्र झटका क्रमांक 4 मिळाला जातोय लोबेवाडी टीमला. बॅक टू डग आउट करण ओव्हर टू डीजे. मात्र नॉस्ट्राईक एंड वरती रोखून ठेवला जातोय. तिसरं शतक प्रगती पथकावर लोवर पुलटो चेंडू चेंडू बिरकावलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं होईल पतन. भगवान ज्या पावली गेला होता त्याच पावली तंबू जास्त्र्याला ओव्हर टू डीजे. तिसऱ्या बॉल वरती 2 धावा आणि त्यानंतर सलग 2 विकेटचं पतन आणि 5वा बॉल मात्र बाकी आहे. यावेळेस न्यू बॅटर आपण पाहतोय राहुलला रवाना केलं जात आहे बॅटिंग स्टॅन्स वरती. परंतु प्रवीण हा अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती ज्याच्या बॅट्स मधनं 4 बॉल आणि 10 धावा टीम साठी आल्या होत्या. तो खेळाडू आपण पाहतोय प्रवीण नॉन स्ट्राईक एंड वरती. इथे शेवटचा बॉल आहे. राहुल गोलंदाजी फलंदाजी ट्रॅक वरती बॉलला फेस केलाय. फर्स्ट स्लिप क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. विकेट हॅट्रिक. इथे फलंदाज होईल बाद. गेल्या पावली पुन्हा माघारी येतोय राहुल. यस शतक क्रमांक मित्र म्हणेल तिसरं संपलं गेला आणि शेवटच्या बॉलवरती सुद्धा विकेटचं पतन झालाय. टीम मीटिंग घ्यायची नाहीये. ड्रिंक ब्रेक मित्र म्हणेल झालं. इथे पाणी घेऊन येत आहेत आमचे आयोजक.
चौथं शतक घेऊन येतोय गोलंदाज ट्रॅक वरती रवी. वेळेस पहिलाच बॉल इथे फेकला जातो. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑनला एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचं कॉलिंग प्रवीण करतोय चुकी. यावेळेस इथे मात्र विकेट क्रमांक 7 व तंबूच्या आश्रयाला येतोय. यावेळेस फुल बॉल होता प्रवीणच्या तडाख्यात आला आणि बॉल मात्र रवाना केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होतं. एकच धाव सॉरी 2 धावा इथे पाहायला मिळतील. प्रवीण पुन्हा स्ट्राइक एंड वरती. न्यू बॅटर आनंद. चौथं शतक प्रगती पथकावर आहे. 28 धावा धाव फलकावरती. घुटना टेक आणि तमाशा देख. इथे मात्र सहजरित्या बॉलला फेकून दिलाय प्रवीणने. जशी अंगदृष्टी तसा फटकार बळगावला षटकार. रुपेश इथे 24 चेंडूचा खेळ संपला. 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे आनंद. इथे मात्र आनंदच्याही पारीचा अंत होतो की काय? यस नक्कीच आनंदच्याही पारीचा अंत झाला. विकेट क्रमांक 9 मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. ऑल आउटच्या कदारावर येऊन टेपले या टीम लोबेवाडी. यस शेवटचं विकेट मी म्हटलं होतं ऑल आउटच्या कदरावर येऊन पोहोचली. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि शेवटचं विकेट इथे लोबेवाडी टीम कडे आपण पाहतोय. एका बाजूला उमेश दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संजय. न्यू बॅटर उमेशला रवाना केला गेलाय. संजय नो स्ट्राइक एंड वरती. इथे उमेशच्या कांद्यावरती टीमची धुरा असेल. हिमेश
गडी माईक धरा टिकून बॅटचा दांडा धरलाय. बस आपट अजून. यस ऑल आउट. इथे मात्र टीम लोबेवाडी ऑल आउट होती. काय घडलं या बॉलवरती? यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. रनअप घेण्याच्या प्रयत्नात टीम लोबेवाडी मी तर म्हणेल ऑल आउट झाली या 33 धावांवरती. 33 धावा दाखल लागल्या गेल्यात. वेनगाव संघाला विजयासाठी गरज आहे मी तर म्हणेल 34 धावांची. चला वेनगाव टीम आपण लाईन अप मध्ये यायचंय. ग्राउंडच्या बाहेर आणि टीम लोबेवाडी आपण लाईन अप मध्ये ग्राउंडच्या आतमध्ये जायचंय. 30 बॉल आणि 34 धावांची गरज. 5 शतक आणि 34 धावांची गरज. जितक्या लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करू इच्छितात तितक्या लवकर मात्र सामना संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे टीम वेनगाव. कारण की आपल्याकडे आज वेळ मात्र कमी आहे. मेगा फायनलचा दिवस, पहिला दिवस गुरुवारचा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ मोगरज यांच्या माध्यमातून भरवलेली ही शृंखला आणि हे शृंखलेचा पहिला दिवस गुरुवार अगदी धडाकेबाज फलंदाजी करत, धडाकेबाज गोलंदाजी करत जाऊन टेपली सुपर 4च्या कदाऱ्यात, सुपर 4च्या तडाक्यात टीम सौदरवाडी. आणि तदनंतर शुक्रवारचा दिवस ज्या टीमने आपल्या नावावर कोरला ती टीम म्हणजेच माळेगाव. ह्या टीमने सुद्धा कित्येक संघांना पराभूत केला. तदनंतर तिसरा दिवस शनिवारचा दिवस अगदी विस्फोटक खेळी ज्या टीमने केली, जी टीम नवकी टीम म्हणून गेल्या वर्षी नावाजली होती, ज्या टीमने अगदी 1 ते 2 वर्ष झाली या क्रिकेट खेळामध्ये पदार्पण केलं, ती टीम जाऊन पोहोचली सुपर 4च्या टप्प्यात. टीम टेंबरेवाडी टीम टेंबरेवाडी जाऊन पोहोचले सुपर 4 मध्ये. आज मेगा फायनलचा दिवस आणि आजचा जो विजय संघ होईल तो जाऊन पोहोचेल सुपर 4 मध्ये. आणि या 4 संघांमध्ये मात्र चॅम्पियन साठी लढत पाहायला मिळेल. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण मारणार बाजी आणि कोण ठरणार चॅम्पियन. यावेळेस मात्र पूर्ण प्रेक्षकांच्या नजरा, पूर्ण मान्यवरांच्या नजरा या शृंखलेकडे लागलेल्या असतील. जय सोमसाई माता जय हनुमान क्रिकेट संघ आपण पाहतोय मोगरज. चला वेनगाव संघ आपले सलामी जोडी त्वरित ग्राउंड मध्ये रवाना करायचे. वेनगाव जितका सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळाला तितका सुंदर गोलंदाजीचा खेळ आपल्याला लोबेवाडी टीम कडे सुद्धा पाहायला मिळेल का? इथे मात्र प्रेक्षकांच्या अशा भूत नजरेने प्रेक्षक पाहत आहेत मैदानाकडे. आज कोण जिंकणार आणि कोण हारणार, कोण क्वालिफाय होणार इथे पाहायला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती दत्ता लोबी पाहायला मिळेल, स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल मंगेश, नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल विजय. ही सलामी जोडी वेनगाव टीम कडनं अगदी नवाजलेली जोडी आहे आणि ती जोडी इथे मात्र रवाना केली जाते वेनगाव टीमच्या माध्यमातून. अगदी मुबलक आव्हान आहे, 34 धावांचं आव्हान मात्र 30 बॉल मध्ये पूर्ण करायचे म्हणता येत ना. इथे मात्र छोटा असो या मोठं मात्र ते आव्हान लढवावं लागतं. हॅलो टीम कष्टवाळीचा कर्णधार आणि तसेच नाथगोळा टीमचा कर्णधार प्लीज विनंती आहे टॉच द बॉक्स मध्ये यायचं आहे कारण की यानंतरची शेवटची मॅच, आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम कशळे, त्याचे विपक्ष पाहायला मिळेल टीम नाथगोळा जांभळवाडी. चला लास्ट कॉल, फायनल कॉल आणि त्या सामन्यामध्ये शतक कमी केली जातील. कशळे संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे तर नाथगोळा जांभळवाडी प्लीज कम ऑन द टच द बॉक्स. पहिलाच बॉल अगदी समजदारी खेळ आपल्याला पाहायला मिळते. बस हा ना तुम्ही पहिलाच दुष्काळ आणि दुष्काळ 13वा महिना. यावेळेस
पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉल वरती आपल्याला एकदा पाहायला मिळाली. श्री गणेश झालाय, अकाउंट ओपन झालाय वेनगावचं. यावेळेस पुन्हा गोलला टाकला होता, अगदी ग्राउंडला साठत लाटत घासत पुसत चेंडू मात्र इथे होतोय फरार. नाही, बरोबर चेंडू बेकार. एक बॉल अडवायची गजन. इथे धावा मिळतात 3. यस, आजवर आमच्या आयोजनाला सातत्याने ज्याने समालोचन केलं, ज्याने सातत्याने सहकार्य केलं, कुठलाही कार्यक्रम असू दे त्यांचं सहकार्य असतंच. ते आमचे खानदान टीमचे कर्णधार संतोष शेंडे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत आहे. थँक्यू मास्टर. इथे जांभोळी टीमने नाणेफेकीचे कौल जिंकला आणि प्रथमतः फील्ड घेतली, आमंत्रित केलाय फलंदाजी ट्रॅक वरती कशोळी टीमला. यावेळेस बॅटला ब्रश केला होता एसटी रक्षक. इथे मात्र थोडासा बंबल झाला. एक धाव तर मिळाली. या अगोदरच्या बॉल वरती आला होता चौकार आणि इथे मात्र आली एक धाव. एका धावेच्या साह्यानं टीमची टोटल धाव पोहोचती 9. या आकड्यावरती 34 धावांचे टार्गेट फेस करत असताना वेनगाव टीम आपण पाहतोय अगदी 9 धावांवर जाऊन टेपलंय. यावेळेस फटका मात्र सजवला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू ट्रबल केला होता. तू मे पुन्हा चाललं होतं. ज्या प्रकारे दत्ता लोबीने खेळी केली त्या प्रकारे मात्र जर इथे खेळी केली वेनगाव टीमने तर नक्कीच अपयशाच्या दिशेने धावण्याचा प्रयत्न करतील. यावेळेस मात्र एकही विकेट न गमावता 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. अगदी 5 शतक आणि 34 धावांची गरज असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक दत्ता लोबी फेकत असताना फेस करत आहे समोर मंगेश आणि विजय हे फलंदाज. मंगेश स्ट्राइक एंड वरती 6 धावांवरती खेळतोय. यावेळेस फुल पे फुल व सक्सेसफुल बॅकफुटला येतोय. इथे आपण पाहतोय दर्जेदार सौकार. शतक संपलाय. टोक डीजे. दुसरं शतक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज करणला. इथे मात्र ऑलराऊंडर केली करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाजी सुद्धा केली. यावेळेस गोलंदाजी मार्क वरती आलाय. वैयक्तिक दुसरं शतक फेकण्यासाठी समोर फलंदाजी ट्रॅक वरती एक हायटेड फलंदाज विजयला पाहतोय. 34 धावांचा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. अजूनही 30 धावांची गरज आहे. यावेळेस अगदी बॅट वरती आदळल्यानंतर चेंडू फरार होतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने या चेंडूवरती सन्मान दिला जातोय. एका धावेने टीमची टोटल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. बिनबाद 15 धावा आपण पाहतोय. इथे जाऊन पोहोचती टीम वेनगाव. यावेळेस फटका मात्र सुरेख आहे. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू झालाय परार. हा आलाय चौकार. टोकडीज आहे.
सारखाकडे सावळ्याची बॅट बस. या वेळेस पूल होता, पूल केला गेलाय. सेंडूला मात्र आउट ऑफ द पार फेकला गेलाय. दर्जेदार दर्जेदार षटकार टोकडीचे. यावेळेस सेंडूला मात्र अक्षरशः फेकून दिलाय. पहिला बॉल एक धाव घेतली होती करण या गोलंदाजावरती. दुसऱ्या बॉल वरती गणागदा प्रहार आला, चौकार, आणि तदनंतर विस्फोटक फटका षटकार आला. यावेळेस पुन्हा भेटलाय, अगदी भेदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, परंतु घडलं काय, मिसफिल्ड, मिसअंडरस्टँडिंग. इथे मात्र आलाय दर्जेदार दर्जेदार चौकार. बास वेनगावाला काय खाऊन आला आणि काय नाही, नुसतं चौकार षटकार चौकार षटकार. येणारा गडी नुसता ताव खाऊन खाऊन मारितो. साठी यावेळेस घुटना टेक आणि तमाशा देख. लोभी अडवाला धावत ना जाऊ दे, केवढं जातं कुथत रेटत रेकत रेकत कुथत. चौकार. अवघ्या एका धावेची गरज आहे विजयासाठी. वेनगावला अगदी 2 शतकांमध्ये सामना संपुष्टात येईल का, परंतु नाहीये. कपवायचा तर रे, आमचा टाइम वाचला असता. यावेळेस शतक क्रमांक दुसरा संपला गेलाय. यस, ते मॅच मात्र मित्र म्हणेल संपुष्टात आणण्याचा प्रयत्न. बा लाजवाब हिटिंग, पंच विकेट. आता तर गाला आणायचा सोडायचा ना, आमचा टाइम वाचला असता. 19 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 1 धावेंची. 34 धावेंचं टार्गेट होतं, इथे मात्र 33 धावा टोकल्या गेल्या आहेत. आता गरज आहे 18 बॉल आणि 1 धावेंची. न्यू बॅटर वेनगाव टीम कडनं रवी बॅटिंग स्टान्स वरती, स्ट्राइक एंड वरती. तिसरं शतक गोलंदाजी ट्रॅक वरती. या वेळेस सन्मान दिला जातो या बॉलला. 1 धाव मात्र एकवटली जाते, या विजय ठरली जाते टीम वेनगाव. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. नेक्स्ट मॅच टीम कशळे आणि त्यांचा विपक्ष पाहायला मिळेल टीम नादखुला जांभूळवाडी. नादखुला जांभूळवाडी टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः फील्ड घेतली, आमंत्रित केलाय फलंदाजी ट्रॅक वरती कशळे टीमला. चला टीम, नादखुला जांभूळवाडी लाईनअप मध्ये जायचं आणि क्षेत्ररक्षण तैनात करायचंय. नादखुला जांभूळवाडी विलंब कोणी करायचं नाहीये, वेळ कोणी स्पेन करायचा नाहीये. यस, यश मॅचचा म्हणतो मॅचचा मानकरी आपल्याला पाहायला मिळेल टीम वेनगावचा मंगेश. ज्या खेळाडूने फलंदाजी करत असताना अगदी 10 बॉल आणि टोकलाय 28 धावा, लाजवाब खेळी पाहायला मिळाली. आपल्या संघाला 1 हँडेड विजय मिळवून देण्याचं काम या मंगेशने केलंय. मंगेश ठरला जातोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आतापर्यंत आजचा चौथा दिवस, 3 दिवस सातत्याने समालोचन करत असताना आपण पाहतोय संतोष शेंडे यांच्या आजचे मात्र नाणेफेकीचं यांच्या आजचे मात्र मॅन ऑफ द मॅच
ही मात्र मंगेशला स्वीकृत केली जाईल. तसेच उत्तम दोरे यांचंही ते आगमन झालंय, त्यांचंही या शृंखलेतर्फे सहर्ष स्वागत. आपणही पुनशा आज आपला आवाज मैदानामध्ये गुंजला जाईल. संतोष शेंडेचा सुद्धा आवाज इथे गुंजला जाईल. मंगेश वेनगावचा मंगेश खेळाडू प्लीज टच द बॉक्स मध्ये यायचंय. लाजवाब खेळाडू आपल्याला लाजवाब